काल रात्री आम्ही उमरेडला गेलो होतो मॉलमध्ये. तिथून खूप सारा किराणा वगैरे आणला आणि मॉलमध्ये गेलं की नाही तर भलतीच दुसरी शॉपिंग होऊन जाते खाण्याची आणि खूप जास्त पैसेसुद्धा वेस्ट होऊन जाते. मी उमरेडला गेली होती आणि मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही तेव्हा, कारण की रात्रीचा वेळ होता. युवांचे पप्पा सकाळी ड्युटीवर गेले होते. रात्री 7 वाजता आले होते, 12 घंटे करूनच नाही. त्यामुळे मग आम्ही रात्रीच गेलो होतो आणि किराणासुद्धा घरचा संपलेला होता. युवांचे पप्पा इथं मला हेल्प करून राहिले होते. सगळा किराणा युवाचे पप्पा दर महिन्याला मला सोडूच लागतात ते, आणि एकेका डब्यामध्ये भरून वगैरे दिला होता त्यांनी. मी डबे वगैरे मग सेट करून ठेवत होते वरती. आणि नंतर मग युवानलासुद्धा सगळं काही कामं करायचे होते. आणि जशी युवांच्या पप्पाने साखर फोडायला काढली तसंच युवान म्हणाला का मलासुद्धा साखर खायची आहे. मग त्याच्या हातामध्ये थोडीशी साखर दिली. आम्हाला माहिती आहे की लहान मुलाला साखर वगैरे काही द्यायची नसते, पण थोडीशी साखर देऊन दिली, नाही तर तो खूप जास्त रडतो आणि पहा ना कसा भक्का मारला त्याने. नंतर डबल मागलं नाही पाहिजे म्हणून सर युवांच्या पप्पाने त्याला तोस वगैरे दिलं. युवांसाठी आम्ही दर महिन्याला ड्रायफ्रूट्स वगैरे आणतो. आणि इकडे मग मसाले होते, ते सुद्धा युवांच्या पप्पाने छान ठेवून दिले. आणि युवांसाठी आम्ही दर महिन्याला ड्रायफ्रूट्स वगैरे आणतो. युवांच्या पप्पाने अगोदर स्वतः खाऊन घेतला, मग युवानला दिला. आणि मग मी सुद्धा ड्रायफ्रूट्स एक खाऊन घेतला. आणि युवानला ड्रायफ्रूट्स आवडतात, बदाम खूप जास्त आवडते युवानला. आणि इकडे मांजरीचं सूपसुद्धा खूप मध्ये होतं. युवांच्या पप्पांनी या मांजरीला खूप जास्तच घरामध्ये चटकवलेलं आहे. आम्ही जेवण वगैरे करत राहतो तेव्हा ती मांजर खूप जास्त येते. इकडे मग साबण वगैरे काढून ठेवल्या होत्या. मागच्या महिन्याचासुद्धा किराणा वाचलेला होता, तो अगोदर खाली रिचवून घेतला आणि नवीनवाला किराणा खाली भरून ठेवला. साबण वगैरे मी खूप जास्त एक्स्ट्रा सांगते, साबण सरले तर मला आवडत नाही. आणि मी म्हणत होते माचीसचा डबा बाहेर काढून ठेवा, मग त्यांनी माझ्या हातामध्ये माचीसचा डबा वगैरे बाहेर काढून ठेवला. माचीस सरलेले होते. युवानसुद्धा खूप हेल्प करतो आणि तोसुद्धा खूप जास्त ठेवू वगैरे लागत होता सगळं सामान वगैरे. आणि मी कोणतेही काम करत राहिली तर तो मला खूप जास्त हेल्प करतो. हेल्प म्हणजे की त्यालासुद्धा ते काम करायचं राहते असं. आणि नंतर किराणा वगैरे सोडून ठेवला. तर ही मांजर आमच्या रूममध्ये सुद्धा आलेली होती. आणि मग युवानच्या हातामध्ये जो तोस होता तो तोस घेऊन सगळ्यांनी पळाली. आणि इकडे मग युवान रडायलासुद्धा लागला होता. आणि युवानचं असं आहे का त्याला जे पाहिजे ते पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि मग तो रडायलासुद्धा लागलेला होता काही वेळाने. आणि मांजर हे तोस घेऊन पळालेली होती. तर असा होता आजचा माझा दिवस. व्हिडिओ